वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. या भंगामध्ये नामदेवांनी काही वाचिक मानसिक तिन्ही अवस्थेची तपश्चर्या सांगितलेली आहे. वाचिक जे तप आहे ते नुसतं गंगा 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 म्हटलं, गंगेचे यमुनेचे जरी येत नसतं, नुसतं गंगा गंगा म्हटलं तरी सकळ दोष जाती भंगा. आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुळशीच्या माळेमध्ये 108 मणी आहे. भारतामध्ये पवित्र नदी 108 आहे. स्नान करताना डोक्यावर पाणी टाकलं, त्या माळेच्या मणीवरतून जेव्हा पाणी अंगावरती त्या ठिकाणी जातं, 108 तीर्थांचं परिणामी गंगेचं सुद्धा पाणी अंगावर पडतं. असा त्या ठिकाणी पवित्र आपल्या धर्माचं आणि ऋषीमुनींचा पवित्र असा दृष्टिकोन आहे. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा, भगीरथानं माता गंगेची स्तुती केली. वाचे म्हणता गंगा गंगा, नुसतं वाचन गंगा 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 म्हटलं तरी सकळ दोष जाती भंगा. म्हणून पूर्वीचे लोक आपल्या मुलींचे नाव गंगा, गोदावरी, कावेरी, सरस्वती, यमुना ही नावं ठेवायची. काळ बदलला. 3 मुलींच्या पाठीवरती पोरगा झाला. मी कीर्तनाला गेलो, मोठी मुलगी दर्शनाला म्हटलं बेटा तुझं नाव काय? म्हणे दीपाली. 2 नंबर म्हणे रुपाली, 3 नंबर म्हणे सोनाली. म्हटलं पोरगा झाला त्याचं नाव म्हणे मवाली. घरामध्ये आजोबांना पोराचं नाव नारायण ठेवलं तर उद्धार झाला. म्हणून निदान या निमित्तानं तोंडामध्ये आपल्या गंगेचं नाव या म्हणून पूर्वीचे मुला मुलींचे नाव देवा धर्माचे तीर्थावरचे नाव ठेवले जात होते. आता तो काळ बदलला. दुनिया बदल गई, मोसम बदल गया. सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. सगळं काल आहे तस्मिनामा, काळासोबत आपल्याला चालायचं आहे. भगीरथानं गंगेची स्तुती केली. माता गंगा सत्यलोकातून आली. मग ती सत्यलोकात गेली कशी? बलिराजाला पाताळात घालण्याकरता भगवान परमात्म्याने वामन रूप घेतलं. तो बळी वेगळा आणि सध्या पेपरला जो बळीराजाचं नाव येतो तो बळीराजा वेगळा. सध्याचा बळीराजा द्राक्षाला भाव नाही म्हणून परेशान आहे. सध्याचा बळीराजा कांद्याला भाव नाही म्हणून परेशान आहे. तो बळी वेगळा आणि हा बळी वेगळा आहे. अर्थात दोघी वेगळे. त्या बळीनं शासन खूप चांगलं केलं हे जरी सत्य असलं तरी बळीराजा म्हणजे शेतकरी आणि पुराणातला बळीराजा ज्याला वामनानं पाताळात घातला. जेव्हा 3 पावलं भूमिदान मागितली, पहिल्या पावलात मृत्यूलोक आणि दुसरा पाऊल जेव्हा सत्यलोकापर्यंत गेला तो ब्रह्मदेवापर्यंत गेला. ब्रह्मदेवाने परमात्म्याच्या चरणाचं प्रक्षालन केलं. आपल्या कमंडलूतल्या पाण्याने भगवंताच्या चरणाचं प्रक्षालन केलं. शास्त्र सांगतं जर परमात्मा देव भेटला तर पाय धुवावे, घरी संत आले तर पाय धुवावे, देव किंवा संत आले तर पाय धुवावे आणि पुढारी जर सापडले तर हात धुवून घ्यावे. हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. सध्या आचारसंहिता चालू आहे. शेवटानं भगवंताचं चरण प्रक्षालन केलं. म्हणून भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम सुखदाई. देवाच्या पायावर कमंडलूची जी धार टाकली, देवाच्या अंगठ्यातून पाण्याची जी धार बाहेर पडली, तिचं नाव आहे भगवतपदी, तिचं दुसरं नाव आहे गंगा. गंगेची उत्पत्ती भगवान विष्णूच्या चरण कमलापासून झालेली. तिचं एक नाव आहे जान्हवी. जान्हवीचे स्नान. मला वाटतं भगवान दत्तात्रयांचा 3 शिरे 6 हात त्याच्यामध्ये वर्णन येतं. जन्नू राजाची एक कथा आहे त्याच्यामध्ये तिचं नाव जान्हवी आहे. भगीरथानं आणली म्हणून तिचं नाव भागीरथी पडलं.
स्वर्गातून ती प्रकट झाली, गंगोत्री शिखरावरती आदळली, महादेवानं तिला सत्तेत बांधून घेतलं. पुढे भगीरथ, मागे गंगा, मागे गंगा, पुढे भगीरथ. आणि ती गंगा कपिल मुनीच्या